नमस्कार करायचा सर्वे कामाय वेदानकं यसां सर्वे काम तद्वेदानकं रसेना विकिञ्चतुं शान्ति शान्ति शान्तिं श्री गणेशाय नमः अमृताभिषेको समर्पयामि शुद्धोदस्नानं समर्पयामि ओम कुलाने कुसुम घ्यायचो ओम श्री गणेशाय नमः पुष्पैः परमरुंच जागेवर ठेवून द्यायचं रत्नजडित सिंहासनोपरी संस्थाप्य अक्षरा व्हायच्या गणपतीला ओम गणेशाय वस्त्रलंकारार्थे यज्ञफलितार्थे सर्वाभरणार्थक्षरां समर्पयामि गंध लावायचो ओम श्री गणेशाय नमः चंदनं समर्पयामि अक्षरा व्हायच्या चंदनस्योपरी अक्षरां समर्पयामि हळद आणि कुंकू व्हायचो ओम गणेशाय नमः हलिद्राणि पितवर्णानि सर्व सौभाग्यदायिनी हलिद्रेणाचितार्देवं अत शान्तिं प्रयश्च हलिद्राणि कुंकुमानि सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि ओम माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि वै प्रभुमयान्वितानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि ओम श्री गणेशाय नमः ओम वनस्पतिरसोपधूपगण्डाद्यण्डोत्तमाः अग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां धूपम् आग्रपयामि ओम एक निरञ्जनी ओळायची अग्निर्ज्योतिका ज्योतिकमान रुक्मवर्चसा वर्चस्वान् सहस्रदासी सहस्रायत वा ओम दीपं दर्शयामि ओम दीपांतरेण ओम नैवेद्यः घेऊन द्यायचे ओम हातामध्ये पाणी घ्यायचं साखरेभोवती पाणी फिरवायचं अन्न वचन दार बोलतो देही द्विपदे चतुर्पदे हात जोडून मनामध्ये 5 वेळेस ओम या मंत्राचा जप करायचा ओम प्राणाय स्वपानाय स्वव्यानाय स्वउदानाय स्वसमानाय स्वब्रह्मणेना नैवेद्यम निवेदयामि नैवेद्यांते नैवेद्यांते वेळेस हातामध्ये पाणी घेऊन तांबणामध्ये सोडून द्यायचे एक वेळेस नैवेद्यांते मुख्य आचमनीयम हस्तम प्रचालनार्थं पुरोधवर्तनार्थे चंदनं समर्पयामि ओम या पानावर हे तूप घेऊन द्यायचं स्थापित विडाक्यल्दां साधुन्यार्थे तंत्रेण रक्षां अर्पयामि मंत्रपुष्पाञ्जलिं ध्यायेत हातामध्ये अक्षरा घ्यायच्या मनामध्ये गणपतीचं स्मरण करायचं ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि निरविघ्नं कुरु देव सर्वकार्ये त्या कलशामध्ये थोडंसं पाणी घालायचं वरून असतं ओम गंध शिंकरायचं ओम स्वांगंधर्वा खनौ स्वाम इंद्र स्वाम बृहस्पती स्वामोखदे ओम राजा लक्ष्मणमुच्यत गावाची थोडीशी ओमच्या ओखरी ही प्रधानाने सप्ताच्या ओम अक्षरा व्हायच्या कंठात कलशाच्या पानाला हात लावायचा आश्वाद घेऊन एकत्र करून सुद्धा गोभाची सर्व पैसा व्हायच्या स्वर्ण प्रश्न भवान परिवार या कोपऱ्यावर हात ठेवायचा मनामध्ये 5 वेळेस ओम या मंत्राचा जप करायचा ओम प्राणाय स्वपनाय स्वव्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नैवेद्यम निवेदयामि नैवेद्यान्ते सभामध्ये पाणी धारणा सोडून द्यायचं नैवेद्यान्ते मुखी आचमनीयं समक्षानमनुपयामि पुरोधवर्तनार्थे चंदनं समर्पयामि ओम पुरोधवर्तनार्थे चंदनं समर्पयामि ओम स्थापित विडाफलताम्नं सात्पुर्यार्थे पादर खंडेचे तंत्रेण प्रदक्षिणां अर्पयामि मंत्रपुष्पाञ्जलिनां ध्यायेत हातामध्ये अक्षरा घ्यायच्या मनामध्ये कलशाचं स्मरण करायचे मम वैश्वती अहो मध्याच्या पेटयो महापुरुषराजिके कलशवर देवता अक्षरा वाहून द्यायच्या कलशावर मंत्रपुष्पाञ्जलिनां समर्पयामि हातामध्ये पाणी घ्यायचं आणि नंतर पूजनेन आवाहित कलशपूर्ण देवताः सर्वतेन पाणी ताम्नामध्ये प्रियताः नमः ओम वैनाबाई महाराज स्मरण करायचं ओम आवाहित वैनाबाई महाराज पादुकानाम दे देवताय अक्षरा व्हायच्या ओम मध्ये ध्यानार्थ भावनार्थ क्षणामरूपाने तामनामध्ये काढून घ्यायचं मोठं तुम्ही घाला
ओम पाद्यमगमाचमनं शुद्धो दक्षिणानं समर्पयामि हि अक्षरावाहिच ओम पंचामृत स्नानान्तरेण सर्वोपचारार्थे अक्षरां समर्पयामि हि ओम नमस्कार करायचा शेषोपचारात नमस्कार समर्पयामि अभिषेकं कार्य तथा बारीक पाण्याची धार धरायची अभिषेक करायचा मनामध्ये बहिणाबाई महाराजांचं स्मरण करत राहायचं ओम हरी ओम हिरण्यवर्णामृतिं सुवर्णरहित स्मृजां चंद्रां जातवेदो मावधं मावजातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं विश्वां हिरण्यं देवाशं कृष्णां श्वरां मध्यम अस्तिनाद प्रवदिनीं तां सोस्मिता हिरण्यप्राकारामारद्रां गन्धिं तृप्तां तर्पयन्तीं पद्मै स्वामद वर्णां दाम्यों पवित्रं चन्द्रां प्रभासंसा गन्धिं श्रियं लोके देवी ज्येष्ठामधुरां तां पद्मिनीं शर्मां प्रपदे लक्ष्मीर्विनश्यतां तां सुने अतिथिवर्णित भूतो यातवना स्मृत्योद्विवादस्य बलानि तप्सानु दन्तु मायन्तरायाश्च भायलक्ष्मीः उपैतुमां देवसकार्यभिन्नाचं प्रादुर्भूतो राष्ट्रस्मन् कृतं वृद्धिं ददातु मे कृषि वासामदां ज्येष्ठं मत्नाशां समृद्धिं च सर्वान्वयग्रात् गन्धद्वारां दुरादर्शं नित्यपुषां कृष्णं ईश्वरं सर्वभूतानां ताम्यं मात्रापश्करणं पश्चिममिलां चन्द्रनादके सुवरं सूर्यं जातवेदो मावो तां मावो जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हृदं प्रभुतं गावदाशो नमश्चदशं चन्द्रसेकां संविवेदो ओम सर्वेकामायकवेदानं यस्यां सर्वेकां तद्वेदानं कृष्णां किञ्चित् ओम शान्ति 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 मावाय श्री ऐनाबाई महाराज देवतायै अभिषेको समर्पयामि शुद्ध दक्षिणानं समर्पयामि स्वच्छ तोडून स्नान घालायचं ओम शुद्ध दक्षिणानं समर्पयामि पुष्पैः परमरुच ओम श्री बहिणाबाई महाराज देवतायै नमः वस्त्र अलंकारार्थे सर्वाभरणार्थक्षरां समर्पयामि हि गंध लावायचो श्री बहिणाबाई महाराज देवतायै नमः वां गंधर्वाकनो स्वामींद्र स्वां बृहस्पतिः त्वामोखदे सोमो राजा विद्वान् यक्ष्मानमुच्यत चंद्रमरूपामि अक्षरावाहिच चंदनस्योपरि अक्षरां समर्पयामि हळद आणि कुंकू वाहायचं ओम कुंकुमं कामिके द्रव्यं कामना कामधेष्टवं कुंकुमेन चितार्दैवमत शान्तिं मलयश्च मे हलिस्राणि कुंकुमानि सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि हि ओम फुलवाहिचो माल्यादीनि सुगन्धानि मालक्रियादि प्रभोमयानि तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि हि अगरबत्ती ओळायची वनस्पतिरसो धूपो दंडाद्योंडतमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां धूपं आग्रपयामि एकवेळेस नमस्कार करायचा दीपांतरे नमस्कारं समर्पयामि हि ओम नैवेद्याः ओम राक्षस निवारणार्थे चतुष्कोणमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रैः आच्छाद्य हातामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी फिरवायचं ओम अन्नपदेन समधिघ्यनमेव सशुम्यः प्रदातारंतारपूर्जनो देहि द्विपदे चतुष्पदे ओम पाचवे सोम्य मंत्रांचे जप करायचं ओम प्राणाय स्वा पानाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि नैवेद्यान्ते नैवेद्यान्ते एक हातामध्ये पाणी घेऊन तांबडा चोरून द्यायचं नैवेद्यान्ते मुख्य आचमनियम हस्तं प्रक्षालं समर्पयामि हि क्रोधवर्तनार्थे चन्दनं समर्पयामि हि ओम स्थापित विलापदानं साधुनियार्थे तन्त्रेण द्रव्यरक्षाम् अर्पयामि हि ओम फलार्थे श्रीफलं समर्पयामि हि ओम ओम नंदपुष्पाञ्जलिनां ध्यायदाता फोटोला गंध लावायचा ओम बहिणाबाई देवता प्रतिमानां चन्दनं समर्पयामि हि ओम अक्षरावाहिच चन्दनस्योपरि अक्षरां समर्पयामि हळद आणि कुंकू आहे चालित्र आणि कुंकुमानी सौभाग्य द्रव्यानी समर्पयामि हार घालायचा ओम ओखदेः प्रतिमोदध्वं पुग्भवतीः प्रसूवरीः अश्वायिव सजित्वरिर्वीरुधाः पारैष्णवाः ओम पुष्पं पुष्पमालां समर्पयामि ओम ग्रंथलाक्षरवायच ओम ग्रंथराजाय नमः ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षरां समर्पयामि ओम गंधलावायच ओम ग्रंथराजाय नमः चन्दनं समर्पयामि अक्षरावाहिच चन्दनस्योपरि अक्षरां समर्पयामि हळद आणि कुंकू वाहायचा लिद्रानि कुंकुमानि सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि ओम फूलवाहिच ओम माल्यादीनि सुगन्धिमालत्यादि प्रभो मया नितानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि अगरबत्ती ओळायची वनस्पतिरसो गंडाद्योतमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां धूपम् आग्रपयामि एकवेळेस नमस्कार करायचा दीपांतरेण नमस्कारं समर्पयामि ओम खोबऱ्यावर हात ठेवायचा मनामध्ये 5 वेळेस ओम या मंत्राच्या ब्रह्मनिर्माण नैवेद्यम निवेदयामि
समर्पयामि नैवेद्यानि वेदानि पाणी घेऊन ताटामध्ये सोडून द्यायचं नैवेद्यानि मुख्य आचमनीयम् हस्तं प्रक्षालनं कुर्वद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ओम नमस्कार करीत राहा शिशोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि ओम त्या विण्याला अक्षरा व्हायच्या ओम ध्यानार्थ क्षाम समर्पयामि ओम गंध लावायचं ओम चंदनम समर्पयामि ओम अक्षरा व्हायच्या परत चंदनस्य वृक्षाम समर्पयामि ओम हळद आणि कुंकू व्हायचं आदित्र आणि कुंकुमाने सौभाग्य द्रव्याने समर्पयामि फूल व्हायचं ओम नानाविध पुष्पाणि सुगंधित पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करायचा राहा शेषोपचारार्थ नमस्कारम समर्पयामि आरती आता लगेच करून घ्यायची वाचन
म्हणून आपण सर्व ग्रामस्थ मंडळींना विनंती, सर्वांनी शांत चित्ताने या ठिकाणी बसायचं. सर्व सुखी संतांची दिव्य चरणामध्ये याप्रमाणे आपल्या पुनरावृत्तीमध्ये भगवान परमात्म्याच्या सर्व संतोषाच्या आशीर्वादाने योगामुळे आपला सर्व ग्रामसमूहाच्या सहकार्याने वैकुंठाशी काशीनाथ महाराज मोगल, वैकुंठाशी राणा स्वामी महाराज पिंगारे यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे हरिभक्तपायन जयरामभाऊ गोडेगावकर, हरिभक्तपायन मधुसूदन महाराज मोगल यांच्या शुभप्रेरणेने, त्याचप्रमाणे हरिभक्तपायन संगीत विशारद गायनाचार्य आमचे प्रभाकर महाराज यांनी यांच्या मार्गदर्शनाने आपल्या वैजापूर तालुक्याचं वैभव श्री संत बहिणाजी महाराज आपल्या वारकऱ्यांच्या ध्वजारोहण करणारे यांच्या अनुग्रहाच्या निमित्ताने महाराजांनी असे मनोगत केले आहे की ज्याप्रमाणे तुकोबरायाचा काका 13 दिवस पाण्यामध्ये राहिला, त्या तुकोबरायाच्या पट्टशिष्य श्री संत बहिणाजी महाराज यांनी 13 जन्म घेऊन 13 अवतार घेऊन 13 अवतारामध्ये भगवंताची भक्ती केली आणि याच कालावधीत त्यांना तुकोबरायाचा अनुग्रह झाला. म्हणून तो अनुग्रह दिन त्यांनी 13 ठिकाणी तो अनुग्रह दिन अर्थात 3.5 दिवसाचा सप्ताह करण्याचा त्यांनी एक संकल्प केला. आणि आता आपण महाराज किती सप्ताह 2 झाले आणि एकदम 3रा नंबर आपल्या धुंदरगावचा लागला आणि त्यांच्या डोक्यात आलं की धुंदरगावला आपण हा कार्यक्रम करावा. म्हणून ही संतांची कृपा आहे, त्याच्यात त्यांचा अभंग आहे, संत कृपा झाली मला तर फळा आली. म्हणून त्यांच्या अनुग्रह निमित्ताने या ठिकाणी त्यांनी एक संकल्प केला. आमच्या सर्व ग्रामस्थांना एकत्र केलं, त्यांनी संकल्प मांडला आणि सर्व ग्रामस्थांनी त्यामध्ये सहभागी झाले. त्यांनी धुंदरगावला सप्ताह करण्याचे अवघड नाही, सोपं आहे, फक्त अगदी सुरुवात झाली पाहिजे, मग त्यानंतर त्यामध्ये काहीच अवघड नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानदान, अन्नदान सर्व काही सर्वांनी वाटून घेतलं आणि अशा सप्ताहाच्या या ठिकाणी कलश पूजन यांनी केलं. त्यांच्या हरिभक्तपायन विष्णुगिरी महाराज, परमपूजनचे शतानंद महाराज, काशीगिरी महाराज आणि हा सर्वांचा आनंद प्राप्त होण्याचे सर्वानंद महाराज आणि आमचे सुरेश महाराज आणि केसरी महाराज यांनी सर्व ग्रामसभा या ठिकाणी हजर झाले. कलश पूजन झालं आणि योगापणा हा कार्यक्रम चालू असताना, सुरुवात होत असताना त्याला आपण दुग्ध शर्करायुक्त म्हणावं. गावरान गाईचं दूध घट्ट स्पेशलिस्ट असावा आणि त्यामध्ये साखर येऊन पडावा. त्याप्रमाणे आमच्या हा शंकर स्वामी महाराजांची कृपा झाली. महाराज बहिणाबाईला आपण का जाऊ नये म्हणून शंकर स्वामी संस्थानचे अध्यक्षांचे हरिभक्तपायन एकनाथ दादूसाहेब अर्थात भाऊ त्यांनी अगदी काय बोलतं पहा, निवडलं काय योग्य पहा आणि मग ते या ठिकाणी आले आणि येण्याचं कारण असं की आपल्या शंकर स्वामी महाराजांच्या मठाकरता पंढरपुरात क्षेत्र या ठिकाणी जागा आहे, मग त्या जागेचं बांधकाम व्हावं आणि त्यामध्ये काहीतरी धुंदरगावचा सहभाग असावा, त्यामुळे त्या सत्कारामध्ये सहभागी व्हावा आणि म्हणून त्या ठिकाणी वेळात वेळ म्हणून भाऊ या ठिकाणी आले आणि आता त्या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करतील, त्याची माहिती सांगतील. आपण सर्वांनी मोकळ्या मनाने मोकळ्या अंतकरणाने यामध्ये सहभाग व्हावा आणि दान देऊन आपल्या ठिकाणी जागा करावा अशी सर्वांना विनंती करतो. भाऊ विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करा. तर म्हणजे आज एका विशिष्ट उद्देशाने आम्ही आपल्या गावात आलेलो. गेल्या 15 दिवसापासून आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन माहिती देतो आणि त्या माहितीच्या आधारात आम्ही जाऊन काही मंडळी त्या ठिकाणी सहकार्य करतात. पण आज हा योगायोग आहे. या ठिकाणी
चन्ने महाराजांनी सप्ताहाचा कार्यक्रम घेतलेला इथं आल्यावर काल मी जेव्हा फोन केले सगळ्यांना की आम्ही तुमच्या गावात येतोय आज मी बघ असं कळालं म्हणलं चला मग दोन्ही चांगली गोष्ट आहे एका ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती देता येईल. तर या निमित्ताने आज अनेक महाराज मंडळीचं देखील या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. त्यामध्ये विष्णुगिरी महाराज आहेत, सर्वानंदगिरी महाराज, शतानंदगिरी महाराज, स्वामी रामेश्वरगिरी महाराज आणि आता आमचे चन्ने महाराज आहेत. त्यांनीच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सागर महाराज त्यांच्यासोबत आहेत, सचिन महाराज आहेत आणि आपले गावातले बरेच मंडळी महाराज आहेत ठिकाणी. सुरेश महाराज आहेत, आपले साईनाथ महाराज आहेत, आवारे महाराज आहेत, सगळीच मंडळी या निमित्ताने सगळी एकत्र राहिली. म्हणजे हा तुमचा शंकरा योग आहे सगळ्यांसाठी. काहीतरी चांगलं व्हायचं असेल स्वामीच्या आशीर्वादाने म्हणूनच आज एवढी सगळे आपल्याला या ठिकाणी संख्या भेटते. खरं तर अनेक वर्षापासूनचं म्हणजे गेले 350-350 वर्षापूर्वीचं शंकर स्वामी संस्थान आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मोठं अधिष्ठान आहे आपल्या परिसरात. इकडं बेटाचं अधिष्ठान आणि इकडं शंकर स्वामी संस्थान. म्हणजे अगोदर या ठिकाणी मी ऐकलं की गंगागिरी महाराज वारी करायचे, नारायणगिरी महाराजसुद्धा काही दिवस वारी करत होते, जनार्दन स्वामी त्या ठिकाणी वारी करत होते. म्हणजे अनेक संत मंत त्या गावामध्ये यायचे आणि असं मोठं संस्थान त्या ठिकाणी ठीक आहे. आता जेव्हा योग यायचा असतो त्यावेळेस होत असेल आणि एवढं मोठं संस्थान असताना बऱ्यापैकी मागं पडलं होतं. नंतर एक 10-12 वर्षापूर्वी आम्ही काही मंडळी एकत्र येऊन ते काम करायचं ठरवलं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने भव्य असं शंकर स्वामी महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. एक मोठं सभामंडप त्या ठिकाणी आपण केला आणि सगळं भक्तांच्या वारकऱ्यांच्या सहकार्यातून झालं. आतापर्यंत आपण सरकारी एकही रुपया त्या ठिकाणी घेतलेला नाही. आता पहिल्यांदा त्या तीर्थक्षेत्र विकास म्हणून आपल्याला 4.5-5 कोटीच्या ठिकाणी मंजूर होत आहेत. मग कंपाऊंड वाल वगैरे त्या ठिकाणी काम होणार आहे. पण एवढं मोठं संस्थान असताना पंढरपूरच्या सारख्या ठिकाणी 300 वर्षापासून वाऱ्या आपल्या दिंड्या जातात, पण त्या ठिकाणी थांबायला मात्र लोकांना जागा नाही. मी 2-3 दिंड्यामध्ये गेलो त्यावेळेस आमची अवस्था बघितली, आपल्या वारकऱ्यांची फजिती. त्यामुळे असं ठरवलं की बाबा इथं आपली जागा व्हायला पाहिजे, इथं आपला त्या ठिकाणी मठ व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे. मग संस्थांची मिटिंग पहिली झाली सगळ्या विश्वस्त मंडळाची. आम्ही ठरवलं बाबा आपण लोकांकडे जाऊ, परंतु त्या अगोदर आपल्या जे विश्वस्त मंडळ आहे यांनी सुद्धा काहीतरी हातभार लावला पाहिजे. या दृष्टीने मग आम्ही सगळ्यांनी बैठकीत निर्णय घेतला. यथाशक्ती झाला. आम्ही काही लोकांनी 1,11,000 केले, काही 51,000 केले, काही 31 केले, काही 21 केले आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आणि सगळे मिळून 10 लाख रुपये संस्थांनी स्वतःच्या विश्वस्त मंडळाने स्वतः एकदा जमा केले आणि मग बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आपण मागणी करतो तेव्हा साधारणपणे त्या ठिकाणी आपण 15 गुंठ्याचे इसार पावती केली, 5 लाख रुपये दिले आणि इसार पावतीमध्ये असं निधन लिहिलं मग 15 गुंठे आपण रजिस्ट्री करायचा प्रयत्न करू. पण वेळेला बजेट नाही जमलं 10 गुंठे करू. अशा पद्धतीने इसार पावती करून ठेवली आणि मग सगळ्या ठिकाणी जर समजा 15 गुंठे आपण घ्यायचं ठरलं तर साधारण 72 लाख रुपये आपल्याला जागेची किंमत आणि रजिस्ट्री इतर खर्च मिळून 5-7 लाख रुपये लागतील. असा 78-80 लाखाचा खर्च आहे. त्या दृष्टीने आपण सगळ्या गावगाव जाऊन सगळ्या वारकऱ्यांचा सहभाग असावा आणि ते सगळ्यांचं पाहिजे अशा दृष्टीने आपण त्या ठिकाणी पावती पुस्तकाच्या माध्यमातून जातो. आपले गावाचे दिंड बरेच जण भाविक या ठिकाणी वारकरी सहभागी होत असतात. दिंडीमध्ये बरेच जण त्या ठिकाणी भेटतात. आपल्या सर्वांसाठीच ही व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. एक चांगला असा मठ त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आमच्या ट्रस्टतर्फे आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि एक भरघोस असं एखाद्या गुंठ्याचं काम जरी तुमच्या गावाने करून दिलं तर एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण नावं देऊ शकतो. तर अनेक गावांनी 1-1 गुंठा आपल्याला रघुनाथवाडी गुंठे आणि 1 गुंठ्याचं रक्कम जमा करून देऊ 5-5.5 लाख रुपये होतात. आपलं एक गाव मोठं आहे, धार्मिक गाव आहे, अनेक कार्यक्रम आपल्याला चालू असतात. या वर्षीचं दरवर्षी थोडंसं कमी जास्तचे पावसाच्या मानाने पण त्याचाही आपल्यालाच मार्ग काढला. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपले सहभाग नोंदवावा. आपण सांगू त्याप्रमाणे काही पुस्तकं आम्ही आणले, तुम्ही काही नावं दिले तर आपण त्या पुस्तकही देऊन टाकू आणि मग 25 पावत्याचं एक पुस्तक आहे. साधारणपणे 2151-11,000 जशी यथाशक्ती आहे असे आपण केले तर आपल्या सहकार्य होऊ शकतं एवढी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. आणि आपल्या कार्यक्रमात व्यत्यय आणल्याबद्दल संत कृपा झाली किंवा फळाली ज्ञानदेवी रचला काया उभारी देवालया. सज्जन हो, आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलो या साहेब्या याचं हरिभक्तपणाने हरिदास महाराज आणि आपल्या साहेबांनी कारण सांगितलं.
गावकरी या नात्यानं सर्व गावकऱ्यांच्या मार्फत साहेब तुम्हाला धन्यवाद देतो. गोंधळगावची ही मंडळी शून्य आहे आणि पूर्वपारपासून या ठिकाणी दिंडी पायी चालत आहे स्वामीसाठी. आणि म्हणून स्वामींचं कार्य भगवान पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये स्वामीजी अनेक नंतरची मंडळी आहे. स्वतंत्र काही स्वतः ज्यांनी संस्था तयार केल्या, कुणी मठ तयार केली, कुणी महाराज होणारे, त्या सगळ्यांचे करोडो रुपयाचे मठ त्या पंढरपुरामध्ये आहे. आणि आपल्या स्वामी महाराजांची वारकरी संप्रदायाची परंपरा थेट आपल्यापर्यंत गोंधळगाव काय आणि शंकर स्वामीचं शिव काय एकच अशा प्रकारे हा परिसर आहे, पंचकोशी आहे. आणि या पंचकोशीतलं जे कार्य आहे साहेबांनी मोठं हिंमत करून हातात धरला बरं का. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, तुम्हाला माहीत आहे. परंतु पुन्हा आजही सामान मी आठवण करून देतो. वैकुंठवासी आबा यांनी कार्य मंदिरात हातात घेतलं आणि सचिन हो नियतीपुढं कोणाला काही चालत नाही. आबांच्या फार मोठ्या आकांक्षा होत्या, परंतु दुर्दैवाने त्यांना इहलोकाचं अशा प्रकारे हे कार्य संपवावं लागलं. कारण सगळ्यांनी ऐकून येथे नाही उरवाल्या होतात असे आबा ते कार्य त्यांच्या काळात आखून राहिलं. मग साहेबांनी ते हातात घेतलं. आणि आपल्याला इतिहास माहित आहे, सेनापती तयार झाला का आपण सर्व सैन्य तयार आहे. सेनापती कोण होत नाही. आम्ही साहेबांच्या अगोदर अनेक लोकांना म्हटलो हे मंदिर सुरू करायचं. ते लोक म्हणजे महाराज हे काय सोपं आहे का, हे काय होत असतं का. पण आबांनी मात्र ती हिंमत केली आणि आबाचं कार्य मंदिराचं आपल्याला माहित आहे साहेबांनी पूर्ण केलं. आता त्यांनी जे आपलं कार्य घेतलं ते आपल्या वारकऱ्याची सुविधा आहे. सर्व वारकरी संपूर्ण जगातले महाराष्ट्रातले म्हणण्यापेक्षा अशा या मोठ्या संप्रदायाची परंपरा, या परंपरेचे एक आपल्या वारकऱ्या दिंडी तिथं थांबण्यासाठी काही स्थान असू नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे सज्जनो. आणि म्हणून साहेबांच्या लक्षात आलं. साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना फोन केले आणि मी त्यांच्याबरोबर असतो तुम्हाला माहित आहे. स्वामीकडे आम्ही मंदिरात राहायचो चातुर्मासात 4-4 महिने. परत त्या दिंडी बरोबर चालायचो. आता आपल्या गावातले हरिभक्तबाई सुरेश महाराज वाघ आता आम्ही थोडं थकलो साहेब, पण ते तरुण आहे आणि तरुणाची गरज आहे बरं. काही बसलेल्या सगळ्या तरुणांनी लक्ष देऊन ऐका. दिंड्या काढणं, भजन म्हणणं, शिकणं, प्रवचन करणं, पारायण करणं आणि आपला हा विशेष हैदराबाद महाराजांनी सांगितलं दुग्ध शर्करायोग यांनी आपलं संपूर्ण आयुष्य श्री संत बहिणाबाई मंदिरामध्ये त्यांच्या जीवनाचे चरित्र सांगणं आणि त्याच्यानंतर नुसतं सांगणं नाही, स्वतः कृती करावी. सद्गुरुनारायण महाराज म्हणायचे बोले कैसा चाले त्याची वंगाळी पाऊले. महाराजांचे शब्द महाराज त्यांची सगळ्यांनी ऐकले आहे. आणि बोले आण करी आण तेथे गायचे ब्रह्मज्ञान. हरिभक्तपरायण प्रमोद महाराज स्वतः नुसते संगीत विद्यालयाने पारायण करायचा त्यांनी उपक्रम केला. मी स्वामी महाराजांच्या चरणी श्री संत बहिणाबाईंच्या चरणी अशी प्रार्थना करतो त्यांचा संकल्प पूर्ण हो आणि आपल्या श्री क्षेत्र शिरूर गावामध्ये समाधी सजवणं. आज आळंदी पंढरपूर सारख्या जर साईडला असतं ना पुन्हा मुंबईला साहेब काहीचे काही हे संसार होऊन गेला असतं. परंतु संतांना तुमच्या आमची दया आली म्हणून अशा भागात ग्रामीण भागात त्यांनी समाधी घेतली. त्यांना माहित आहे तिकडे फार मोठे देणगीदार आहे, व्यापारी आहे. बहिणाबाईंनी या ठिकाणी समाधी घेतली. श्री संत शंकर स्वामी महाराज यांनी समाधी घेतली. आता त्यांचं कार्य आपल्याला जगभर प्रचार करायचं, कारण आपल्याकडे ती जबाबदारी आहे. नाही ती आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून हे कार्य महाराजांनी साहेबांनी आपल्याला सांगितलं. या कार्यामध्ये आपण खरीचा वाटा घ्यायचा. महाराज समुद्रासारखं ते कार्य आहे. ते म्हटले नाही तुम्ही एक जणांनी एवढे द्या, तुम्हाला ज्याला जी इच्छा असेल त्यांनी अशा प्रकारे हे दान द्या. कारण हे पवित्र दान आहे. या जगामध्ये संतांच्या सेवेसारखं श्रेष्ठ काहीच नाही आणि स्वामींची सेवा आहे सज्जनो. हे काही कोणा वैयक्तिक एखाद्या महाराजाचा मठ नाही आहे किंवा साहेबांच्या घरचं कार्य नाही आहे. साहेबांनी म्हणणार आहे त्यांच्या मला सगळा समाज आहे. आपल्या गावाला चांगला मोठ्यात मोठा वाटा मिळो असं त्यांची तळमळ आहे. त्यांचा संकल्प भगवान परमात्मा श्री संत बहिणाबाई श्री संत शंकर स्वामी महाराज पूर्ण करो. आणि त्यांनी सांगितलेल्या सूचनेचं स्वामी आम्ही आज्ञाधारकपणाने पालन करू असं त्यांना सांगून ही सूचना माझी 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी. हे या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्या ठिकाणी योग पहा बहिणाबाई दत्तबाईंचा पालन अनुभव आहे त्यानंतर आपले परमपूज्य विष्णुगिरी महाराज, परमपूज्य काशीगिरी महाराज, परमपूज्य रत्नगिरी महाराज, धर्मगिरी महाराज, सुरेश महाराज वाघ आव्हाने, किसनगिरी महाराज आपले विद्यार्थी अध्यक्ष आहे आणि सर्वांना धन्यवाद देतो. आता सकाळी संध्याकाळी
भोगळे महाराज यांचे मित्र होईल तरी भावनेला काहीतरी समर्पणाची रामकृष्ण या संत बैलाबाई गाथा पाहण्यासाठी त्यांनी गाथा उपलब्ध करून दिला. ज्यांनी आपल्याला निधी दिला दररोज असा 11,000 रुपये आणि त्यांच्या या निधीतून आपण 50 गाठी काही बैलाबाई महाराजांची चरित्र या ठिकाणी आणलेले आहे. म्हणून त्यांच्या या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन आलेला महाराजांनी स्वागत सत्कार करावा असे त्यांना विनंती. पुंडलिक वरदा विठ्ठल सगळे भाऊ यांना विनंती करतो की आपण पूजन करावं. हो बाबा बाजूला या ठिकाणी महाराजांना ढंगाळे यांना विनंती करतो की महाराजांचं पूजन करा. या ठिकाणी कल्याण पाटील नागवडे यांना विनंती महाराजांचं पूजन करा. शाल शाल आता लगेच या ठिकाणी गाथा पारायणाला सुरुवात होईल. जे जे मंडळी गाथा पारायणाला बसतात सागर महाराज तुमच्या एका काही देशमुख व्यासपीठ नेतृत्व या ठिकाणी करतील आणि महाराजांना या ठिकाणी आल्याबद्दल महाराजांची पुन्हा प्रभाकर महाराज यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपल्या धोरणगाव येथील पारायण या ठिकाणी गाथा पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तरी ज्या मंडळीला संत बहिणाबाई गावातील सर्व मंडळीला विनंती असेल, महिला मंडळी भरती मंडळी असेल, वारकरी संप्रदायाची सर्व महाराज मंडळी असेल, भाविक भक्तजन मंडळी असेल, सर्व हॅलो 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 हॅलो
Hare